ठीक आहे मित्रांनो, तर या प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण काही कंपोजिट फंक्शन्स रिलेटेड क्वेश्चन्स बघितले होते. त्याचे काही आपण स्टँडर्ड रिझल्ट्स म्हणजे फॉर्म्युले देखील बघितले अँड देन आपण त्याचे पर्टिक्युलर एक्झाम्पल सॉल्व्ह केले. तो होता आपला टाईप 2 मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो, तर आज आपण टाईप 3 बघणार आहे. हाही पार्ट सिम्पल इंटिग्रेशनचाच आहे, बट स्टील मी याला टाईप 3 म्हणेल. रिझन असं आहे की या ठिकाणी आपल्याला अल्जेब्रिक रॅशनल फंक्शन्स डिस्कस करायचे. तर अल्जेब्रिक रॅशनल फंक्शन्स हे आपण डेफिनेशन बघणार. अल्जेब्रिक रॅशनल फंक्शन्स कसे सॉल्व्ह करायचे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार अँड देन नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याचे एक्झाम्पल्स काय करणार मित्रांनो, डिस्कस करणार. तर बघू आपण सगळ्यात पहिले या ठिकाणी की एक्झॅक्टली डेफिनेशन्स काय आहे अल्जेब्रिक रॅशनल फंक्शनची. तर मित्रांनो बघा, एक्स अपॉन एक्स प्लस 3 कॉमा एक्स प्लस 3 अपॉन एक्स मायनस 3 कॉमा एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 5 डिवायडेड बाय एक्स प्लस 3. तर मित्रांनो काय म्हणताय, हे दिस टाईप ऑफ एक्सप्रेशन आर कॉल्ड रॅशनल अल्जेब्रिक फंक्शन. तर मित्रांनो आपण यांना काय म्हणू शकतो, रॅशनल अल्जेब्रिक फंक्शन्स. ठीक आहे मित्रांनो, तर रॅशनल अल्जेब्रिक फंक्शन्स कसे ओळखायचे ते एकदम सिंपल आहे. वरती पण कोणती तरी अल्जेब्रिक टर्म असेल, खाली पण अल्जेब्रिक टर्म असेल, तर त्यांना आपण सिंपल म्हणतो आणि ते ए बाय बीच्या फॉर्ममध्ये म्हणजे रॅशनल रेज फॉर्ममध्ये म्हणून आपण त्यांना फायनली म्हणतो रॅशनल अल्जेब्रिक फंक्शन. ठीक आहे. तर फॉर एक्झाम्पल जसं की आपण एक एक्झाम्पल कन्सिडर करू की बा आपल्याकडे एक एक्झाम्पल आहे एक्स अपॉन एक्स प्लस 3 आहे, कॅन बी रिझॉल्व बाय adjusting 3 इन अ न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर. तर आपल्याला काय करायचं मित्रांनो, पहिल्यांदा अल्जेब्रिक फंक्शन आल्यानंतर आपल्याला ते चेकआउट करायचं आहे की त्या त्या तो जो फंक्शन्स असेल किंवा तो जो एक्झाम्पल असेल त्याचा आपल्याला न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर चेकआउट करायचा आहे. जसं की या ठिकाणी एक्स अपॉन एक्स प्लस 3 मित्रांनो, खाली एक्स प्लस 3 बट वरती आपल्याला न्यूमरेटर काय करावं लागेल, 3 ने ॲडजस्ट करावं लागेल. म्हणजे कसं ते आपण इथे बघूया. फॉर एक्झाम्पल या एक्झाम्पलला आपण जर कन्सिडर केलं एक्स प्लस 3 मायनस 3, तर बघा मित्रांनो प्लस 3 मायनस 3 आपण या ठिकाणी ॲड केलं आहे. जर अँटी प्रोसेस झाली तर हे एक्झाम्पल परत तयार होणार. तर आपल्याला 3 ॲडजस्ट करायचं आहे 3च्या फॉर्ममध्ये. तर आपण काय लिहिणार, एक्स प्लस 3 मायनस 3 अपॉन एक्स प्लस 3, हा एक्स प्लस 3 ॲज इट इज. तर आपण काय करणार, हा एक्स प्लस 3 या एक्स प्लस 3चा पण आहे आणि हा एक्स प्लस 3 या 3चा पण आहे. तर आपण यांना सेपरेट आउट करून देणार. ते सेपरेट आउट केल्यानंतर मित्रांनो काय होणार आहे, एक्स प्लस 3 अपॉन एक्स प्लस 3, ओके, मायनस ॲज इट इज आणि 3ला पण काय असेल एक्स प्लस 3. तर मित्रांनो या ठिकाणी काय येऊन गेलं तुमच्याकडे, डायरेक्टली 1 येऊन गेला. हे कॅन्सल आउट झाल्यानंतर 1 मायनस उरला काय तुमच्याकडे 3 अपॉन एक्स प्लस 3. मग आपण फायनली या एक्झाम्पलचं काय करू शकतो मित्रांनो, इंटिग्रेशन फाइंड आउट करू शकतो. आपण डायरेक्टली रॅशनल अल्जेब्रिक टर्मची इंटिग्रेशन कॅल्क्युलेट नाही करू शकत. रिझन असं आहे मित्रांनो, जर तुम्ही नीट बघितलं तर इथे पण एक्सची टर्म आहे, खाली पण एक्सची टर्म आहे. ठीक आहे ना. सो ही एक अल्जेब्रिक फॉर्म आहे. तर याचे काही रूल्स आहेत, जसे की आपण बघितलं की आपल्याला काय करायची, ॲडजस्टमेंट करायची न्यूमरेटरवरती, राईट. देन इंटिग्रेट, वी गेट द फायनल रिझल्ट. तर असं केल्यानंतरूनच आपण याला ॲज अ एक्झाम्पल कन्सिडर करून याचं इंटिग्रेशन काय करणार मित्रांनो, कॅल्क्युलेट करणार. या टाईपचे पण एक्झाम्पल्स आपण पुढील सेशन्समध्ये काय करू मित्रांनो, डिस्कस करूया. ठीक आहे. तर सिम्पल आहे मित्रांनो, काहीच नाही. ॲडजस्टमेंट आपल्याला करायची, ॲडजस्टमेंट कशी करायची हे डिनोमिनेटरनुसार आपल्याला कळून जातं. जो आपण एक्झाम्पल डिस्कस करणार त्यावेळेस तुम्हाला पूर्ण क्लॅरिटी येऊन जाईल की एक्झॅक्टली आपल्याला हे एक्झाम्पल कशाचं अटेम्प्ट करायचे. ठीक आहे. आणि एक दुसरा सिनारिओ असतो मित्रांनो की ज्या ठिकाणी न्यूमरेटरची पॉवर डिनोमिनेटरपेक्षा जर मोठी असेल तर आपल्याला जर डिवाइड करायचं असेल तर आपण त्याला सिम्पल काय म्हणतो, पॉलिनॉमियल डिव्हिजन म्हणतो मित्रांनो. आपण हे शिकलो आहे 9th चे मुलं, 9thला 8ला CBSEला या ठिकाणी या टाईपचे आपण क्वेश्चन्स काय केलेले आहेत ऑलरेडी, जे बघितलेले. ठीक आहे. बट स्टील या ठिकाणी मी तुमचे पार्ट कव्हर करणार आहे. जसं की फॉर एक्झाम्पल 5x प्लस 3 अपॉन 3x मायनस 2, म्हणजे या टाईपचा एक अल्जेब्रिक तुमच्याकडे टर्म आहे. सो कॅन बी सॉल्व बाय, तर आपल्याला काय करायचंय, कसं सॉल्व करायचंय की आपल्याला हा रेशो यूज करायचा आहे. रेशो काय असतो तुमचा, क्यू प्लस आर अपॉन डी. तर मित्रांनो तुम्हाला माहिती असेल क्यू म्हणजे क्वोशंट असतो, आर म्हणजे रिमाइंडर असतो आणि डी म्हणजे डिवायझर असतो आणि हा तुमचा डिव्हिडंट असतो मित्रांनो. पण आपल्याला काय काय पाहिजे, क्वोशंट, रिमाइंडर अँड डिवायझर. तर बघा 5x प्लस 3 ला आपल्याला कितीने डिवाइड करायचं आहे, 3x मायनस 2 ने डिवाइड करायचं. तर सिंपल आहे मित्रांनो, जर आपण या 5x ला या 3x ने जर डिवाइड केलं
तर आपला आन्सर काय येतं मित्रांनो, इकडे लक्ष द्या. या ठिकाणी असेल 5x डिवायडेड बाय 3x, x कॅन्सल होऊन जाईल, उरला काय मित्रांनो 5/3. हा 5/3 या ठिकाणी. आता हा 5/3 या टर्मला पुन्हा काय करायचा, मल्टिप्लाय करायचा. म्हणजे टर्म काय होणार 5/3 इन ब्रॅकेट 3x मायनस 2. तर आपल्याला याला काय करायचं मित्रांनो, मल्टिप्लाय करायचं. या ठिकाणी टर्म काय होणार मित्रांनो, पूर्ण तुमचा होऊन जाईल 15x डिवायडेड बाय 3 मायनस 5 चा काय होऊन जाणार मित्रांनो 10/3. 3 1 जा 3, 3 5 जा 15. ठीक आहे. तर इथे मित्रांनो काय बनलं तुमचं 5x/1 असेल मायनस आणि 10/3. तर मित्रांनो हा इथे आला. आता बघा ही पॉझिटिव्ह टर्म, याला आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागेल. इथे इथे काय मायनस, ठीक आहे ना. तर हे आपला हे कॅन्सल आउट होऊन जाणार, प्लस मायनस, ठीक आहे. इथे पण प्लस, इथे तुमचा मायनस. या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, या टर्मची आपल्याला ॲडिशन परफॉर्म करावं लागेल. तर सिम्पल आहे मित्रांनो, 10/3 प्लस 3. तर याला कितीची कमतरता आहे मित्रांनो, याला डिनॉमिनेटरला 10 हवा, म्हणजे मल्टिप्लाय डिवाइड बाय 3 होऊन जाईल. 3 3 जा ना काय होऊन जाणार मित्रांनो 9 डिवायडेड बाय, इथे तुमचा बेस काय आला 3, तर इथे काय होऊन झाला 9/3. तर 9/3. तर तुमचं फायनली आन्सर काय आलं हे तुम्हाला कळलंच असेल. ठीक आहे. तर आता आपल्या मित्रांनो या ठिकाणाहून आपल्याला काय काय मिळालं, आपल्याला मिळालं मित्रांनो इथून Q भेटला, D भेटला आणि R भेटला. आपल्याला रेशो या फॉर्म्युल्यामध्ये टाकून द्यायचं, म्हणजे ही टर्म होणार. आणि या टर्मच्या मित्रांनो आपल्याला फायनली काय फाइंड आउट करायचं आहे, इंटिग्रेशन. अँड देन इंटिग्रेट वी गेट द फायनल रिझल्ट. आणि आपण जेव्हा याचं इंटिग्रेशन परफॉर्म करणार तेव्हा आपल्याला काय मिळणार मित्रांनो, फायनल आन्सर मिळणार. तर हे होतं मित्रांनो तुमचं बेसिक्स होतं. हे सेम प्रिन्सिपल आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करताना काय करणार आहे, यूज करणार आहे. जसे की या टाईपचे असतील तर ॲडजस्टमेंट करू, या टाईपचे असतील तर आपल्याला पॉलिनॉमियल डिव्हिजन काय करावं लागेल, परफॉर्म करावं लागेल. तर हा होता मित्रांनो तुमचा अल्जेब्रिक रॅशनल फंक्शन. ठीक आहे. थँक्यू.